जर तुम्ही ई रिक्षा किंवा ई बाईक टॅक्सी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आतापर्यंत या वाहनांना परमिट पासून जी सवलत होती ती आता संपली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला असून आता ई वाहनांनाही परमिट घेणं बंधनकारक असणार आहे। नेमके काय आहेत हे नियम, चला जाणून घेऊयात। राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई रिक्षा आणि ई बाईक्सना यापुढे मोटर वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करावी लागणार आहे। या निर्णयाचं मुख्य कारण म्हणजे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि ही नवीन वाहने की जी ई वाहने आहेत यांच्यात नियमांची समानता आणणे। सध्या वाढत्या ई वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीत गोंधळ होऊ नये आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढावी यासाठी सरकारनं हे ठोस पाऊल उचललंय। परमिट मिळवण्यासाठी वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागानं एक खिडकी योजना ही देखील सुरू केली। यामध्ये अर्ज स्वीकारण्यापासून ते कागदपत्रांची पडताळणी करणं आणि परमिट मंजुरी हे सगळं एकाच ठिकाणी सोप्या पद्धतीनं पार पडणार आहे। यामुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसेल आणि प्रक्रियेत पारदर्शकता येईल असा विश्वास मंत्री महोदयांनी व्यक्त केलाय। पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। हा नियम फक्त प्रवासी वाहतूक म्हणजेच कमर्शियल व्हेकल्ससाठीच आहे। जर तुमची ई बाईक फक्त तुमच्या वैयक्तिक वापरासाठी असेल तर तुम्हाला कोणत्याही कमर्शियल परमिटची गरज नाहीये। त्यामुळे सामान्य नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाहीये। थोडक्यात सांगायचं तर आता ई वाहन क्षेत्रात शिस्त येणार आहे आणि तुम्ही जर ई रिक्षा चालक असाल तर लवकरच आपल्या जवळच्या आरटीओ मध्ये जाऊन अधिकृत माहिती घ्या। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा।